तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र नारायणगडावरती विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा या ठिकाणी पाहायला मिळाल्या। मध्यरात्री 12:30 वाजता प्रत्यक्षात दर्शनाला सुरुवात झाली आणि लाखो भाविकांनी आतापर्यंत दर्शनाचा लाभ घेतला। दरम्यान गडावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश काशीद यांनी। पाहूया। प्रतिपंढरपूर म्हणून ओळखलं जाणारं तीर्थक्षेत्र धाकटी पंढरी श्री क्षेत्र नारायणगडावरती आज विठुरायाच्या दर्शनासाठी त्याचबरोबर संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांच्या दर्शनासाठी मध्यरात्री 12:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात झालेली आहे आणि लाखो भाविक भक्तांना या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे। ज्या भाविक भक्तांचं पंढरपूरच्या विठुरायाकडे दर्शनाला जाणं शक्य नाही ते भाविक भक्त प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाणाऱ्या नारायणगडावरती येऊन विठुरायाचं त्याचबरोबर संत कुलभूषण महात्मा नगद नारायण महाराज यांचं दर्शन घेतात। आज धाकटी पंढरी हरिनामाच्या जय घोषामध्ये दुमदुमलेली आहे। लाखो भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शन घेतल्याचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते। वारकरी संप्रदायाला बीड जिल्ह्याला मोठी परंपरा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।